हाय फ्रेंड्स, चला आज आपण शिकणार आहोत थ्रेडवर्कचा सेकंड पार्ट। अशी सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा। हा मी 4 पदरी धागा आहे, ओवून घेतल्यानंतर झाला आहे 8 पदरी धागा। अशा प्रकारे तुम्ही ओवून घेऊन याला लास्टला गाठ टाकू शकता। चला तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे फ्रेंच नॉट कशी मारायची। अशा प्रकारे सुई खेचून खालून खेचून घ्यायची आणि बघा आता एकदम नीट बघा, 1 आणि 2 अशा प्रकारे सुई टाकून देऊन परत तिथूनच खाली सुई खेचून द्यायची। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ताणवायचे त्याला आणि हा धागा। ही झाली तुमची फ्रेंच नॉट। तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या प्रकारे फ्रेंच नॉट आपल्याला तयार करायची आहे। मी परत एकदा तुम्हाला अजून एकदा दाखवते फ्रेंच नॉट कशी मारायची। अशा प्रकारे धागा काढून घ्यायचा, सुई अशी ठेवायची, 1 आणि 2 वेढे टाकल्यानंतर तुम्ही सुई परत त्या जागून खाली खोचून द्यायची आणि धागा टाईट असा ओढून घ्यायचा। जेवढा टाईट ठेवाल तेवढी तुमची फ्रेंच नॉट छान येते। अशा प्रकारे तुम्ही फ्रेंच नॉट करू शकता। अशा प्रकारे प्रॅक्टिसने तुमची फ्रेंच नॉट खूप छान प्रकारे येईल। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट शिकणार आहोत। थँक्यू।